नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये। मित्रांनो, नवीन जाहिरात आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्यातर्फे बघा मित्रांनो, सफाई कामगार या पदाकरता नवीन जाहिरात आलेली आहे। तर त्याबद्दल आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत। तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। तर बघा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्यातर्फे बघा मित्रांनो, सफाई कामगार या पदाकरता वॅकन्सीज आलेली आहेत। 19 मार्च 2024ला ही नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेली आहे। 6 उमेदवार सिलेक्शन निवड व 1 उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। तर बघा मित्रांनो, बेसिक पेमेंट दिलं आहे बघा मित्रांनो, 16,600 ते 52,400 हे बेसिक पेमेंट आहे। खूप चांगले पेमेंट आहे बघा मित्रांनो। S3चे लेवलची ही जॉब आहे। तर बघा मित्रांनो, नोटिफिकेशन त्यांनी जाहीर केलं आहे। तर आता ऑनलाईन फॉर्म नाही भरायचे आहेत। फॉर्म भरायचे बघा मित्रांनो, तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचे आहेत। तुम्हाला एक अर्ज दिला जाईल, त्या अर्ज सेल्फ भरून पूर्ण डॉक्युमेंट जोडून त्याला 10 एप्रिल 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किंवा त्याच्या अगोदर या दिलेल्या अर्जावर तुम्हाला पाठवायचे आहे। ते कसे पाठवायचे याबद्दल पण आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर बघा मित्रांनो, अर्ज जो दिलेला आहे तुम्हाला, तो तुम्हाला आपण आपल्या जी लिंक आहे त्यामध्ये दाखवणारच आहोत समोर। तर तो तुम्हाला अर्ज भरून 10 एप्रिल 2024 पर्यंत प्रबंधक प्रशासन, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर 431009 यावर स्पीड पोस्टाने पाठवायचा आहे। आणि त्यावर बघा मित्रांनो, तुम्हाला लिहायचं पण आहे। तर तुम्हाला अगोदर बघू मित्रांनो, पात्रता कोणती आहे। तर उमेदवार हा भारताचा नागरिक असावा, उमेदवार हा किमान 4थी उत्तीर्ण असावा, आणि जी जाहिरात प्रसिद्ध केली आहे म्हणजे 19 मार्च 2024 या तारखेपर्यंत मिनिमम 18 वर्षे व मॅक्झिमम 38 वर्षे असावा। मागासवर्गीय उमेदवार हे 43 वर्षाचे असतील तरी पण चालतील। आणि ज्यांना फॉर्म भरायचा आहे ते न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी आहेत, त्यांना कार्यालयामार्फतच अर्ज करायचा आहे। उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे। उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे। कंपल्सरी नाही बघा मित्रांनो अनुभव, तुम्ही तो अनुभव घेऊ पण शकता, फक्त तुम्हाला अनुभव असणे आवश्यक आहे। बाकी बघा मित्रांनो, अटी काय, तर उमेदवार हा करार करण्यास सक्षम असला पाहिजे, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची केस नसावी, फौजदारी नसावी, लहान कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल करावे। आता तुम्हाला डॉक्युमेंट कोणते द्यायचे बघा मित्रांनो, तर तुम्हाला द्यायचे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे सर्टिफिकेट। तर तुम्हाला 4थीचे, 7वीचे, 11वीचे आणि 12वीचे प्लस तुम्ही त्यावर जेवढं पण एज्युकेशन झालं असेल त्याचे पण तुम्ही डॉक्युमेंटसोबत जोडू शकता। त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला जन्मतारखेचा दाखला द्यायचा आहे किंवा TC, जन्मतारखेचा दाखला म्हणजे TC किंवा कोणी डॉक्युमेंट जो कन्फर्म केला असेल तुम्ही जन्मतारखेचा त्याचा। त्यानंतर तुम्हाला दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला, जातीचा दाखला, मागासवर्गीयांसाठी सफाई कामाचा पूर्वानुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र, जर तुमच्याकडे सफाई कामगाराचे जर प्रमाणपत्र असेल तर ते जोडायचे। नंतर डोमिशियल जोडायचे। नंतर विवाही ज्या महिला आहेत त्यांच्या बाबतीत उमेदवारांनी जे नाव चेंज केले असेल त्याच्या बाबतीत शासकीय राजपत्र किंवा सक्षम प्राधिकरणाने जाहीर केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत जोडणे आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, सेवा आयोजन कार्यालयात नोंदणी केली असेल त्याचे प्रतपत्र। बाकी इतर जर काही अर्थ असला तुमच्याकडे ते, जसं MSc सर्टिफिकेट असेल, वेगळे काही असेल त्याचे, आणि न्यायालय प्रशासनाने विचारल्यास इतर कोणतेही दस्तऐवज द्यावे लागतील, हे तुम्हाला डॉक्युमेंटसोबत जोडायचे आहेत। तर मूळ दाखले तुम्हाला सोडायचे बघा मित्रांनो। लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला ओरिजिनल जोडायचं आहे डॉक्युमेंटसोबत। त्यानंतर तुम्हाला 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयी 2 प्रमाणपत्र हे तुम्हाला त्यांचे डॉक्युमेंटसोबत जोडायचे आहे। आणि शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकरणाची ना हरकत प्रमाणपत्र पण जोडायचं आहे तुम्हाला, जे शासकीय कर्मचारी ऑलरेडी आहेत त्यांना। आणि जो अर्ज पाठवायचा आहे त्याच्यासोबत 5 रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेले कोरे पाकिट पण तुम्हाला पाठवायचे आहे तुमच्या लिफाफ्यामध्ये। आणि सोबत बघा मित्रांनो, पासपोर्ट आकाराचा स्वतःचा एक फोटो पण सोबत पाठवायचा आहे। आता बघू मित्रांनो, तुमची सिलेक्शन प्रोसिजर कसं राहणार आहे। तर तुमची जी परीक्षा घेतली जाणार आहे त्यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा जी आहे ते घेतली जाणार आहे 30 गुणांची। त्यानंतर तुमची शारीरिक कार्यक्षमता चाचणी घेतली जाणार आहे 10 गुणांची, आणि तोंडी मुलाखत घेतली जाणार आहे 10 गुणांची। असे टोटल बघा मित्रांनो 50 गुणांची तुमची चाचणी घेतली जाणार आहे, आणि त्याच्याच बेसवर तुमचं सिलेक्शन घेतलं जाणार आहे।
बाकी उमेदवाराने अर्ज करायसाठी कसं करायचं आहे बघा मित्रांनो, तुम्हाला डॉक्युमेंट पूर्ण जोडून अर्जासोबत जोडून तसेच 2 लोकांचे जे चारित्र्य प्रमाणपत्र जोडून तुम्हाला तो डॉक्युमेंट पाठवायचा आहे. जर विवाहित महिलेच्या उमेदवारांना किंवा बाकीच्या कोणाचे नावात जर बदल असेल आणि अर्जामध्ये शैक्षणिक पात्रतेमध्ये बदल असेल तर त्यावर अर्ज करणे अनिवार्य आहे. जो 4वी 7वी 10वी 12वी असेल तर अर्थ धारण करताना त्याचे जे नाव होते त्याच नावाने अर्ज करणे आवश्यक आहे. म्हणजेच जे विवाहित महिला आहेत त्यांना फॉर्म भरताना अर्ज हा त्यांच्या जुन्या नावावरच भरायचा आहे. सफाई कामगार पदासाठी इयत्ता 4थीमधील गुण जर नमूद करणे अनिवार्य आहे. जर त्याच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर ते विद्यार्थी 50% नोंदवून 100पैकी 50 गुण नोंदवून फॉर्म भरू शकतात फॉर्म भरताना. असा बघा मित्रांनो पूर्ण डिटेल आहे. तुम्हाला त्यावर ईमेल ID बरोबर लिहायचा आहे, मोबाईल नंबर बरोबर लिहायचा आहे. बाकी तुम्हाला या PDF ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही डिटेल वाचू शकता. फोटो हा अपडेटेड लावायचा बघा मित्रांनो तुम्हाला. तर मित्रांनो बघा असा हा अर्ज आहे. या अर्ज तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावर क्लिक करून तुम्ही टेलिग्रामवरून पूर्ण हा जो अर्ज आहे तो डाउनलोड करू शकता. तर बघा मित्रांनो इथे तुम्हाला फोटो लावायचा आहे. नंतर सफाई कामगार अर्ज लिहिला आहे. मग तुमचं नाव, पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता, पिनकोडसह कायमस्वरूपी संपूर्ण पत्ता, राष्ट्रीयत्व इंडिया, भारत, महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, मोबाईल क्रमांक बरोबर, ईमेल ID बरोबर असल्यास ईमेल क्रमांक हा ईमेल ID हा बघा मित्रांनो स्मॉल अक्षरात लिहायचा. लिंग लिहायचं पुरुष, स्त्री, इतर, धर्म, जातीचा प्रवर्ग, जन्मदिनांक व स्थळ, दिनांक, महिना, वर्ष, जन्मस्थळ, तालुका, जिल्हा. नंतर जन्मतारखेच्या तारखेचा, अर्जदाराचे वय, उमेदवाराचे विवाहित वय आहे का, हयात असलेल्या मुलांची संख्या, हे सर्व यामध्ये जोडायचं आहे. नंतर जन्म असलेल्या मुलांची संख्या, कर्मचारी, कार्यालयात असल्या त्याच्या नेमणुकी तारीख, कार्यालयात असल्या त्याचे हे, दिव्यांग असल्यास आहे की नाही, अवगत असलेल्या भाषा. नंतर डॉक्युमेंटमध्ये बघा मित्रांनो तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन लिहायचे आहे. 4थी 10वी 12वी सगळे लिहून येते. उत्तीर्ण वर्ष, परीक्षा मंडळाचे नाव, एकूण गुण, प्राप्त गुण, टक्केवारी तुम्हाला लिहायची आहे. नंतर इथे अनुभव असल्यास अनुभवाचे कार्यालयाचे नाव लिहायचं आहे, पत्ता लिहायचा आहे, कधीपासून अनुभव आहे त्याचे पण तुम्हाला प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. नंतर वर्ष, महिने व दिवस हे पण लिहायचे आहे. बाकी इतर विशेष काही अर्थ असला ते लिहू शकता. बाकी होय नाही करायचं बघा मित्रांनो. शिस्तभंग चौकशीला समोर जात आहे का, कोणते कारवाई आहे का तुमच्यावर, UPSC MPSC तुमच्यावर बंदी घातलेली आहे का, हे सर्व जोडून तुम्हाला इथे सिग्नेचर करायची आहे, तारीख लिहायची आहे. अर्जासोबत जोडलेले डॉक्युमेंट इथे लिहायचे, कोणते डॉक्युमेंट जोडले आहेत. नंतर बघा मित्रांनो प्रतिज्ञापत्र पण तुम्हाला द्यायचं आहे. यामध्ये सफाई कामगारासाठी अर्ज केला आहे, मला मुलांची संख्या एवढं आहे, सगळं द्यायचं आहे. त्यानंतर चारित्र्य प्रमाणपत्र, हे चारित्र्य प्रमाणपत्र बघा मित्रांनो तुम्हाला 2 व्यक्तींकडून भरून घ्यायचे आहे. 2 व्यक्तींकडून भरून घ्यायचे आहे. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती जसे पोलीस पाटील वगैरे यांच्याकडून, सरपंच वगैरे यांच्याकडून तुम्ही भरून घेऊ शकता. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक सगळं लिहून तुम्हाला येथे सबमिट करून तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट हे स्पीड पोस्टाने पाठवायचे आहे. सोबत बघा मित्रांनो एक खाली जो लिफाफा असते तो पण पाठवायचा आहे तुमचे हॉल तिकीट पाठवण्याकरता. त्याला 5 रुपयाचे तिकीट लावलेले असावे आणि सोबत एक स्पेशल वेगळा फोटो पण पाठवायचा. याला पण फोटो लावायचा आणि वेगळाच फोटो पण पाठवायचा बघा मित्रांनो. तर अशीच अपडेट होती बघा मित्रांनो. तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही PDF मिळून जाईल. त्यामध्ये तुम्हाला अर्ज चारित्र्य प्रमाणपत्र मिळून जाईल. तर अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.